नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान शारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती या संदर्भातील आपण 10 टेस्ट देणार आहोत, त्याही दर्जेदार, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झामला जास्तीत जास्त मार्क घेता येतील। बघा, ही आजची आपली टेस्ट क्रमांक 5वी। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, आपण नागरिकशास्त्र या विषयावर प्रश्न घेतलेले आहेत। पहिला प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना टिंबटिंब रोजी झाली। ऑप्शन बघा, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1947 यापैकी नाही। बघा, तुम्हालाही मी 3 ते 4 सेकंदाचा वेळ देत जाईल, म्हणजे तुम्हाला आन्सर प्रेडिक्ट करता यायला हवं। ओके, याचा आन्सर येईल मित्रांनो 26 जानेवारी 1950। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? ऑप्शन बघा, ग्रामपंचायत, पंचायती राज, जिल्हा परिषद, पंचायत समिती। आन्सर येईल मित्रांनो पंचायती राज। बघा, यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या 3 संस्थांचा समावेश असतो। ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, धन विधेयक प्रथम टिंबटिंब मध्ये मांडावे लागते। ऑप्शन बघा, लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत, विधान परिषदेत। आन्सर येईल लोकसभेत। त्यानंतर बघा, चौथा प्रश्न, टिंबटिंब हे भारताचे प्रथम नागरिक असतात। ऑप्शन बघा, राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल। आन्सर येईल राष्ट्रपती। ओके, त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, टिंबटिंब हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। ऑप्शन बघा, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद। आन्सर येईल राज्यसभा। बघा, राज्यसभा हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते। त्यानंतर त्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो आणि हे स्थायी सभागृह आहे आणि याची पात्रता वयोमर्यादा बघा 30 आहे, त्यामुळे यांना आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो, कारण हे वयाने ज्येष्ठ नागरिक असतात। ओके, त्यानंतर बघा लोकसभा, लोकसभेस आपण कनिष्ठ सभागृह म्हणतो। ओके, त्यानंतर बघा इतिहासावरील प्रश्न। पहिला प्रश्न बघा, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन बघा, दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, विदा सावरकर, लोकमान्य टिळक। आन्सर येईल दादाभाई नौरोजी। ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन बघा, महात्मा फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विदा सावरकर। आन्सर येईल महात्मा गांधी। त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार टिंबटिंब यांनी स्थापन केले। ऑप्शन बघा, स्वामी रामानंद तीर्थ, क्रांतिसिंह नाना पाटील, छत्रपती शाहू महाराज, अच्युतराव पटवर्धन। आन्सर येईल बघा क्रांतिसिंह नाना पाटील। ओके, त्यानंतर चौथा प्रश्न बघा, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? ऑप्शन बघा, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 1793चा संधी कायदा, 1813चा संधी कायदा। आन्सर येईल 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट। बघा, ह्याच कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल या नावाने ओळखला गेला। त्यानंतर पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग। ओके, त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? ऑप्शन बघा, ठाणे, अंदमान, मंडाले, एडन। आन्सर येईल एडन। ओके, त्यानंतर बघा भूगोलावरील काही प्रश्न। पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार टिंबटिंब आहे। कमी, जास्त, तेवढाच, यापैकी नाही। आन्सर येईल बघा कमी।
बघा पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर आहे आणि दक्षिणोत्तर विस्तार 720 किलोमीटर आहे. त्यामुळे पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार हा कमी येईल. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? ऑप्शन बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान. ॲन्सर येईल ताडोबा राष्ट्रीय उद्यान. बघा हे मित्रांनो चंद्रपूरमध्ये आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदियामध्ये आहे आणि पेंच सध्या त्याचे नामकरण झालेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणून नामकरण झालेलं आहे. त्यानंतर ते नागपूरमध्ये आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर बघा गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कुठल्या जिल्ह्यात येते ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके. तिसरा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? ऑप्शन बघा, पश्चिम घाट, सातपुडा रांगा, मेळघाट, चिखलदरा टेकड्या. आन्सर येईल पश्चिम घाट. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण टिंबटिंब आहे. ऑप्शन बघा, 21%, 25%, 27%, 10%. आन्सर येईल 21%. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. ऑप्शन बघा, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर. आन्सर येईल कोल्हापूर. बघा त्यानंतर विज्ञानावरील आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न बघा, देवी प्रतिबंधक लसीचा शोध कोणी लावला? ऑप्शन बघा, एडवर्ड जेन्नर, रोनाल्ड रॉस, थॉमस एडिसन, जॉन डॉल्टन. आन्सर येईल एडवर्ड जेन्नर. त्यानंतर बघा, थॉमस एडिसन यांनी कशाचा शोध लावला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? ऑप्शन बघा, बेंथम अँड हुकर, अँजेलर अँड प्रॅटल, बेसी यापैकी नाही. आन्सर येईल बेंथम अँड हुकर. तिसरा प्रश्न बघा, अमरवेल ही टिंबटिंब वनस्पती आहे. ऑप्शन बघा, खोडावर वाढणारी परजीवी, कीटकनाशकी, तृणभक्षी, वरीलपैकी नाही. आन्सर येईल खोडावर वाढणारी परजीवी. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? ऑप्शन बघा, जगदीशचंद्र बोस, कॅमिओ गोल्गी, रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राउन. आन्सर येईल रॉबर्ट हुक. ओके. बघा पाचवा प्रश्न, 1 ग्रॅम प्रथिनामधून टिंबटिंब ऊर्जा मिळते. ऑप्शन बघा, 9 किलो कॅलरी, 7 किलो कॅलरी, 2 किलो कॅलरी, 4 किलो कॅलरी. आन्सर येईल 4 किलो कॅलरी. तर बघा मराठी व्याकरणावरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा, अव्ययीभाव समासात टिंबटिंब असते. ऑप्शन बघा, पहिले पद महत्त्वाचे असते, दुसरे पद महत्त्वाचे असते, दोन्ही पदे महत्त्वाचे असतात, दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असते. आन्सर येईल पहिले पद महत्त्वाचे असते. बघा त्यानंतर दुसरे पद महत्त्वाचे असते म्हणजे तो तत्पुरुष समास होतो आणि दोन्ही पदे महत्त्वाचे असतात त्यास आपण द्वंद्व समास म्हणतो आणि दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असेल तर तो बहुविवरी समास असतो. ओके. बघा अव्ययीभाव समासाचे जर उदाहरण बघितले आपण तर प्रतिदिन, गैरहजर. तत्पुरुष समासाचे जर बघितले तोंड, पाठ, महादेव, कंबरपट्टा हे दुसरे पद महत्त्वाचे असते. त्यानंतर बघा द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्त्वाची असतात. जसे उदाहरण बघा राम, लक्ष्मण, पाप, पुण्य. आणि बहुविवरी समासाचे उदाहरण बघा नीळकंठ, निळाकंठ आहे असा शंकर म्हणजे तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास आपण बहुविवरी समास म्हणतो. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न,
मराठी भाषा लेखनासाठी टिंबटिंब लिपीचा वापर करतात? ऑप्शन बघा, देवनागरी, ब्राह्मी, संस्कृत, वरीलपैकी नाही. ॲन्सर येईल देवनागरी. बघा तिसरा प्रश्न, मराठीत ऐकून स्वर किती आहेत? ऑप्शन बघा 8, 10, 12, 14. ॲन्सर येईल 12. जर प्रश्न आधुनिक मराठीत जर विचारला तर ॲन्सर येईल 14. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, य, र, ल, व या वर्णांना काय म्हणतात? ऑप्शन बघा, अर्धस्वर, उष्मे, विसर्ग, स्वरादी. ॲन्सर येईल अर्धस्वर. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, बोल लावणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा. ऑप्शन बघा, अंगारा लावणे, दोष देणे, बोलास बोल लावणे, बोलून भांडण लावणे. ॲन्सर येईल दोष देणे. ओके. त्यानंतर बघा संगणकावरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा, टिंबटिंब या प्रकारचा व्हायरस आपल्या संगणकातील माहिती इतर संगणकाला पुरवतो व नष्ट करतो. ऑप्शन बघा, व्हायरस, वर्म, ट्रोजन, यापैकी नाही. ॲन्सर येईल ट्रोजन. हा एक संगणकातील व्हायरस आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न बघा, ईमेल म्हणजे काय? ऑप्शन बघा, इंटरनेट मेलिंग, वेब मेलिंग, इलेक्ट्रॉनिक मेलिंग, वरीलपैकी नाही. ॲन्सर येईल इलेक्ट्रॉनिक मेलिंग. ओके. त्यानंतर बघा, HTTPचे पूर्णरूप काय आहे? ऑप्शन बघा, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिड्युअर, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिड्युअर, नन ऑफ धीस. ॲन्सर येईल हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल पहिलं. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात? ऑप्शन बघा, प्रोटोकॉल, नियम, इंटरनेट, नोट्स. ॲन्सर येईल प्रोटोकॉल. ओके. पाचवा प्रश्न बघा, www.mpconline.government.in हे कशाचे उदाहरण आहेत? ऑप्शन बघा, इंटरनेट वेब पेज, URL, HTML. ॲन्सर येईल URL. बघा एखाद्या वेबसाईटला आपण व्हिजिट देत असतो तेव्हा आपल्याला तो URL टाकावा लागतो. ओके. बघा त्यानंतर चालू घडामोडीवरील आपण प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न बघा, 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन बघा, आप्पासाहेब धर्माधिकारी, नाना पाटेकर, नानासाहेब धर्माधिकारी, यापैकी नाही. ॲन्सर येईल आप्पासाहेब धर्माधिकारी. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, 2022चा BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर कोणी जिंकला आहे? ऑप्शन बघा, मीराबाई चानू, स्मृती मंदाना, सायना नेहवाल, यापैकी नाही. ॲन्सर येईल मित्रांनो मीराबाई चानू. त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कधी स्वीकारण्यात आले? ऑप्शन बघा, 19 फेब्रुवारी 2023, 31 जानेवारी 2023, 1 जानेवारी 2023, यापैकी नाही. ॲन्सर येईल 19 फेब्रुवारी 2023. ओके. त्यानंतर या गीताचे लेखक बघा, राजा निळकंठ बढे. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी 181 क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाईन कोणत्या विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन बघा, महिला व बालविकास विभाग, विधी व न्याय विभाग, भारत सरकार, यापैकी नाही. ॲन्सर येईल आपलं महिला व बालविकास विभाग.
नंतर 5वा प्रश्न बघा, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण? ऑप्शन बघा, महात्मा गांधी, पंडित नेहरू, विदा सावरकर यापैकी नाही. ॲन्सर येईल आपलं महात्मा गांधी. त्यानंतर बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.